हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फू फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता वाजले दुपारचे 4 आणि व्लॉग खूप लेट स्टार्ट करत आहे बिकॉज आतापर्यंत वेळ कसा गेला खरंच कळलं नाही. आणि हे मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये पण असंच बोलली होती. खरंच मम्मी आहे त्याच्यामुळे वेळ कसा जातो ना कळतच नाही. वाटलं तर असंच काही घरचे कामं नाही आहेत, स्टील वेळ खूप लवकर जातो बिकॉज आम्ही बोलत असतो. जियानाची नाटकी सुरू असतात काहीतरी नवीन नवीन, त्याच्यामुळे काही कळत नाही. ओय नाही आहे जियाना, ओय नाही आहे. आणि जियाना बघा तिच्या स्कूलचं आयकट घालून बसलेली आहे. आणि जियानाने काय खाल्लं? काय काय खाल्लं? जोजो म्हणजे हा लोणचं. ओके लोणचं, हा बरोबर बोलली ती. हे बघा जियानाने जस्ट आत्ता फिनिश केलेलं आहे थोडंसं लोणचं, बटाट्याची भाजी आणि एक चपाती. है ना जियाना? लोणचं पण हा नको ना आणि राईट हँडने खायचं असतं. हा तर तुम्हाला हा जो आवाज येत असेल ना, आजूबाजूला खूप काम सुरू आहे फर्निचरचं, त्याच्यामुळे असं दिवसभर आवाज असतो. बरं बरं, मम्माने माईनी बनवलंय ते लोणचं. हा माईनी बनवलंय लोणचं यम्मी ना. आणि मी तुम्हाला प्रणव दाखवते की प्रणव काय करत आहे. चला मला म्हणतो मला डिस्टर्ब नको करू, मी ऑफिस करतोय. झालं का ऑफिस? हा ऑफिस झालं. आणि मम्मी करते स्वयंपाक. सर स्वयंपाकाची तयारी लवकर आहे बिकॉज आम्हाला संध्याकाळी जायचं आहे खाली सोसायटीमध्ये. आज आनंद मेळा आहे तर आम्ही तिथे जाऊ, पण जेवण घरून करून जाऊ. तर इथे मम्मीची बनवून झाली आहे कढी. आणखी काय बनवत आहे? भात रेडी आहे, वरण सुद्धा रेडी आहे. आता मम्मी बनवणार आहे बटाट्याची भाजी. आणि हे काय आहे ग? मुंगाच्या दाईचे वडे. जेवणात आहे चपाती, मुंगाच्या दाईचा वडा आणि हा फक्त डीप फ्राय नाही केलेला आहे. आणि बटाट्याची भाजी आणि कढी. हा हो हो तुझं पण बघ. आणि आता वाजली आहे संध्याकाळचे 6 वाजता. 5 नाही 6. येस. The next day. हॅपी मम्मा. जियाना एवढी एक्साइटेड आहे, बापरे. काय जियाना चायनीज बोलली. हॅपीला नाही चाललं. बघू मला आई. तर जियानाच्या स्कूलमध्ये आज आहे टीचर्स डे सेलिब्रेशन. आणि ओय डॅडी चप्पल तर घालून दे. कसं ग जियाना? येस. तर आज आहे 4 सप्टेंबर आणि जियानाच्या स्कूल उद्याची सुट्टी असल्यामुळे जस्ट बिकॉज ईद आलेली आहे सुट्टी दिलेली आहे स्कूलला, त्याच्यामुळे आजच सेलिब्रेशन होते तिच्या स्कूलमध्ये. तर टीचर बनवून पाठवायचं होतं पण सध्या लहान आहे ती, म्हणून मग असंच एक ड्रेस घालून दिला तिला. आणि येस बघू आज तिच्या स्कूलमध्ये काय सेलिब्रेशन होते, आल्यावरती सांगेलच. तर येस आज दिवसभरात खूप काही गोष्टी प्लॅन आउट आहे. आणि आज आम्ही संध्याकाळी आईबाबांकडे पण जाणार आहे. हे बघा जेव्हा स्कूलमधनं आली आणि हिचं बघा काय करते बाळा. हा ब्युटिफुल दिसत आहे तू. तुझं बॅग उचल ना बाळा, नेऊन ठेव बॅग, जा नेऊन ठेव बेडरूम मध्ये जा. उचल हा जा नेऊन ठेव आतमध्ये. नाही अय्यो मम्मा काय हा जा नेऊन ठेव जा नाटक नको करू. खूप नाटकी झाली आहे ही आता.
इव्हनिंग एव्हरीवन. तर माझ्या ऑफिसचे कामं चालू आहे, त्यामुळे मी आता काही बाबांकडे जात नाही आहे. दीपाली आणि झियाना रेडी झालेले आहेत, ते आता थोड्याच वेळात निघतील आणि मी 6-6:30पर्यंत मम्मीला घेऊन जाईल आईबाबांकडे. चला तर मग ओव्हरऑल डे आमचा कसा राहील, काय राहील हे तुम्हाला पुढे दाखवेल. तर दीपाली कशी सजलेली आहे, कशी नटलेली आहे हे तुम्हाला पुढे मी दाखवतोच. त्यासोबतच झियानासुद्धा. तर दोघेही छान तयार झालेले आहेत आणि आता जाणार आहेत. चला. काय आहे माझी बायको लुकिंग ब्युटिफुल आणि झियाना. काढून ठेवतो. चला 4-4:30 झालेले. लेट झालो. मग स्वयंपाक बनवायचंय ना, लेट झाला ना. तुला स्कूलला सुट्टी आहे. चला तर उद्या आहे ईद, तर त्यामुळे उद्याची आहे तिला सुट्टी. चला चलो बाय बाय. गाडीची चावी रियाचं काहीच नाही घेऊन जा का? आणि दीपाली हा करून जाता पूर्ण मेस. नको. मी आणि झियाना आम्ही दोघी जणी झालोय रेडी. मी हेअर्स पण केले नाहीत, असेच बांधले बिकॉज लेट झालं. जायचं होतं 4 वाजता आणि आता वाजले 4:30-4:45. स्वयंपाक बनवायचं आहे आज आम्हाला. असंच मग आईनी जेवण ठेवलं होतं, तर मम्मी पण आहे, मम्मीला पण इन्व्हाइट केलं. मम्मी प्रणवसोबत येणार आहे बिकॉज प्रणवचं आता ऑफिस सुरू आहे. मटकी चल. आणि हा जो रियाचा ड्रेस तुम्हाला दिसतोय, हा ड्रेस मम्मीनी तिच्यासाठी इथनं आणलाय बनारसवरून. एक क्यूटी क्यूटी आहे तू. अच्छा आईबाबांकडे पोचलेत. पार्किंगमध्ये सध्या. आता वाजले 4:30. तर प्रणवचा कॉल नाही झालेला आहे, म्हणून मग प्रणव आपला कॉल वाइंड अप सगळं करून येईल मम्मीला घेऊन. आणि तोपर्यंत मी आणि झियाना आईला करू हेल्प. करशील ना? हा, ही करणार आहे, ही स्वयंपाक करणार आहे. हा, तू करणार आहे का? तर चला. तर इथून पुढे काय होईल हे तुमच्याबरोबर आम्ही शेअर करूच. आणि खूप दिवसांपासून आईबाबांची पण भेट नव्हती झाली. तुमची आमची तर होतच असते, तर मी तुमची पण भेट करून देते. चला चल ना, चल लवकर चल. बापरे मस्त फ्रॉक घातला तू. ओढणी चुन्नी 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 आजी आणायची. एवढी शांत आहे ना. बापरे. हो ना, आतमध्ये येतात. तिची झोपण्यासाठी आहे जास्त. झोपली नाही का? तिला मी रेडी होत होती, म्हणतं कुठे चालली म्हणते. मी म्हटलं आबाकडे. हा उठली. हो का? ते आणलं असतं तर सगळं सारखं चालू राहिलं असतं तिथं. हो हो हो, नाही त्याला त्रास दिला नाही त्याला त्रास, म्हणजे ऑफिस चालू आहे ना. दिसलं तरी विचारायचं तिथं. इकडचं ते गेट आहे छोटंसं, ते स्वप्नीलच्या काकाचंच आहे. अच्छा हो का? तो आपल्या पोराला सांगत होता अभ्यास कर तू, आता आपले टायमिंग चेंज कर, झोपायचे उठायचे नाही का. हे रोज बदलत का? हे करंज्या वगैरे रोज? नाही ग, आता आज जेवण आहे ना गणपतीचं. अच्छा म्हणून आज बनवावं लागतं ना ते सर्व. आता मी आधी स्वयंपाक करायसाठी तू आणलं होतं ते आज फोडून केलं. मी स्वयंपाक करायसाठी आली आणि आईचा पूर्ण स्वयंपाक झालाय. पाय असे असे करून राहिले. हो मम्मी मधूनच आली माहिती. 4 वाजतापासून उठली ना, फुलं आणले तोडून. बापरे. पुरण बंदो भरले पुरणाचे ते एवढे मोठे. विचारू नको तू आज. मी त्याच्यासाठीच लवकर आली. मी म्हटलं पटापट स्वयंपाक करू लागेल आणि झालं. ते खालची भाभी म्हणे ना, तुम्हाला कळलं ना मला माणसाची किंमत. बाबाच चालले ना.
माणुसकी वाढणं नाही त्या अशा का बरं म्हणत होत्या म्हणजे माणूस किती करते काम सो ड्यू टू सम टेक्निकल इश्यू आमचा दोघींचा व्हॉइसच रेकॉर्ड नाही झालेला आहे. तर इथे आमचं हेच कॉन्व्हर्सेशन सुरू होतं की आईला कोणीतरी म्हणत होत्या की तुम्हाला आता कळलं माणसाची व्हॅल्यू. तर मी असंच आईला म्हटलं असं का म्हणते, तर त्या अशा का म्हणत होत्या तुम्हाला. तर तेच की बाबा सगळं करतात आणि आता बाबा बेडवर असल्यामुळे आई सगळं मॅनेज करते. तर त्याच्यावरूनच पण ही गोष्ट खरं आहे, जेव्हा व्यक्ती घरी नसतो ना तेव्हा त्या माणसाची आपल्याला व्हॅल्यू कळतं. अदरवाईज आपण नेहमी कोणत्याही ह्युमन बिंगला फॉर ग्रांटेड घेतो आणि ते नाही घ्यायला पाहिजे असं वाटतं. बिकॉज प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात जो आहे तो कुठलं आणि कुठलं तरी काम करतो. नॉट कामच पण एक प्रत्येक व्यक्तीचं हे खूप मोठं एक इम्पॉर्टंट रोल आहे जे आपल्याला कळत नाही. जेव्हा तो व्यक्ती लांब जातो या तो आजारी असतो आपल्याला तेव्हा कळतं ह्या सगळ्या गोष्टी. आई मला तेच म्हणत होत्या. आई नेहमी बाबांच्या मागे लागायच्या की तुम्ही उगाचच माझे काम वाढवता, उगाचेच कामं करतात, म्हणजे जे गोष्टींची गरज नाही ते करतात. पण आईंना त्या गोष्टींची खूप हेल्प व्हायची. पण आता जेव्हा बाबा करू नाही शकत आहेत आता आईला ते रिअलाइज होते. छान आहे. आणि हे प्रत्येकांच्या घरी होतं, ते आमच्याही घरी होते. हॉस्पिटलमधली नर्स नाही का तिने पण ते बाजार घेत होता कुठे ते गेला होतो म्हणजे ते काय म्हणते ब्लॉगर म्हणजे काय म्हणते त्याला ब्लॉगर हो म्हटलं बाबांनी सांगितलं. मग ते म्हणून आता मी हेच बघते म्हणे आता म्हणजे केलं पण म्हणजे सगळं काय रात्रीचं काम नाही राहतं जास्त तेवढं जेवतो जातच नाही उलट कमी जाते खाल्ल्याबरोबर असं वाटते बॉडी अंगात आल्यासारखं सुन्न पडून जाते अंगात आल्यासारखं कुठं लोळणं कुठं बस तसंच होते. तसंच होतं म्हणजे उपास सोडला त्या दिवशी काय घेतलं बेटा तू घ्या ना त्याचं असं टॉवल पण आपल्यासोबत आणि मग मला दाखवा. स्वयंपाक तर तसा झालेलाच होता, पण जे काही थोडंफार रिमेनिंग होतं मग ते आम्ही दोघींनी मिळून गप्पा गोष्टी करत आमचा स्वयंपाक कंप्लीट केला. आणि येस जियानाने तोपर्यंत तिच्या आबांसोबत टाईम स्पेंड केला. आणि आता इथे मी करते काशी कोळ्याचे बोंडं. हे तुमच्याकडे जर बनत असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. रंग दिलेलेच राहत. हा काढ. कुठे व्ही नाही आहे तो नाही आहे. तू काढून दाखव परत मला. हा मी डिलीट करतो. काढ. भाजी तिथेच बिल्डिंगच्या पुढेच ते आहे सगळं तिथे ठेवलंय त्यांनी. कोळ बनवतच नाही. मग असाच रस्ता आणि त्यात थोडी डाळ टाकली ना अजून छान वाटते. नाही सांगत आहे मी तुला. हो हे तुझं फेवरेट. तर आजचा मेन्यू आहे काकडीची चटणी. माझ्या तोंडामध्ये पाणी येत आहे. डाळीची चटणी, कढी, डाळ भाजी, कोहळ्याची भाजी आणि भजी. पुरणपोळी तिकडे बनत आहे आणि
बाहेर छान वाटत आहे म्हणते. बस इकडे. दीपाली पायडल व्यवस्थित करतो. पुरते का ग तुझे पाय? आता तिला असं हातात घेऊन पहिले चालवावं लागेल. पडला नाही. पडलं. चला पुढे आण धक्का. आण लवकर आण. ओढणी नाही सोडत ना. किती वेळा म्हटलं दे. नाही. कोणी आणला तुझ्यासाठी? हा आजीने आणला होता ना. आपण कुठे जायचं? मॉल मध्ये जायचं. आजी आबाई दिवाळीला झाली असेल ना. ऑक्टोबर. दीपावली. चांदणी. मी बादल. मग 12 महिने चांदणीच म्हटलं. रोशनीने हे चांदणी. हो. मग बाबा म्हणे बेटा हे मोठं झाल्यावर चांगलं नाही वाटणार आहे. ते माझ्या मागच लागणार आहे. 2-3 वेळा फ्रांडोला गेली मी ते तसेच म्हणायचे. मग दिवाळीतली आहे म्हणे तर मग दीपाली ठेव म्हणे. तिचं नाव पण ते दीपावली सांगितलं. मग काय म्हटलं असं तुला शाळेत? अरे फटाके आले. दीपावली हिंदी मध्ये दीपावली म्हणते. आता मम्मीला थोडं हिंदी साईडचा टच आहे ना, त्याच्यामुळे चांदणी दीपावली असं थोडा. बादल आणि चांदणी. चलो आबाला हक कर. लॉट्स ऑफ लव. व्हेरी गुड. कोणास? अच्छा. डबा ठेवला खाली बघ ना. आपल्याला भाकर करायची आहे ना. बाय डॅडी. बाय डॅडी. किती वर्षानंतर भेटले तुम्ही दोघं? याच्यात काय आहे? राहते बाप आणि लेकीचं प्रेम आहे ना. ते आहे ना. आता आम्ही घरी परतलेलो आहे. दीपालीचं चालू आहे थोडे कंटेंट्स बघणं सोशल मीडियावर. म्हणजे ती कामच करत आहे. कुठे गेली होती तू? कोणाकडे गेली होती तू? आबा माईकडे गेलो होतो. आमचं जेवण झालेलं आहे भरपूर. खूप जास्त जेवण झालं. हो. डॅडी कशाने आला? 2 व्हीलरने है ना. तर मग आता दीपाली मम्मी आणि झियाना जातील थोड्या वेळाने खाली. कारण आमच्या इकडे सोसायटीमध्ये डान्स कॉम्पिटिशन आहे. थोडं एन्जॉय करतील. घरी येतील. मम्मीला सुद्धा थोडा चेंज मिळेल. आणि मग त्यानंतर करू आणि आम्ही आराम. आणि उद्या उठू परत सकाळी 5:15 वाजता. आणि मग जाऊ 6 वाजता जिमला. चला तर मग दीपाली तुमच्यासोबत पुढचे कंटेंट पुढे शेअर करेल. असंच कंटिन्यू करा. जियाना तर आलीच नाही आमच्या सोबत. आली का?
घरी आणि प्रणव करतोय ऑफिस. बघ ऑफिस करते असं म्हणते मी. तेच. चला तर आता वाजले 10 आणि आम्ही जस्ट घरी आलो. आणि जियाना खूप दमलेली होती आणि तिला झोपसुद्धा येत होती म्हणून मग घरी यावं लागलं. आणि उद्या 5 वाजता परत उठायचं आहे. तर आम्ही ट्राय करतो 10 वाजतापर्यंत झोपायचा. बिकॉज ट्राय करतो पण वाजता तक्रारच, बिकॉज जियाना झोपतच नाही वेळेवर. तर येस, चला मग असा होता आजचा दिवस. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.